और थोड़ी दूर। जी सरदार। काय सांगितलं रे मोहन? मग डीजे सांगितला का बँजो पार्टी सांगितली? डीजे नाही सांगितलं आणि बँजो पार्टी नाही सांगितली. आता जे सांगितलं ते तुम्ही पाहून घे जा. डीजे नाही सांगितलं आणि बँजो पार्टी नाही सांगितलं म्हणून राहिले. मग काय सांगितलं तुम्ही? का आरिफबाईच्या ढोल ताशावरच काम भागवसान काय? नाही नाही, काहीतरी वेगळं आहे आणि ते तात्याच्या जिकडून आहे. तुम्ही सांगितली देशमुख साहेब गणपतीची मूर्ती. अरे कुठं, इथं वर्गणीच असतं बोलायचं. आधी मीटिंगच व्हायची आहे. आता मीटिंग होईन, मग वर्गणी बोलन, मग गणपती सांगायला जाईन, आणि मग ते डीजे काय आहे ते. आम्ही सांगितलं बा, गणपतीची मूर्ती सांगितली आणि पहिल्या दिवशी वाजत गाजत आणायचं आहे त्याची सोय लावली. का हो डॉक्टर साहेब, तिकडे पेशंट वाट पाहू राहिले असेल ना तुमची, आणि तुम्ही इकडे घुमू राहिले? अरे पेशंट आल्यावर येतेच कंपाऊंडर बोलावाले, तेव्हा चाललं जायचं. तिथं काय करता बसल्या बसल्या अंदर बोर मारते ना. जरा इकडे गावचा फेरफटका मारला तर चार गोष्टी कानावर ऐकू येते. आणि इमर्जन्सीसाठी जर कोणी आलं तिकडे तर मग कसं? मग कसं काय, येतेच बोलावाले तरी बी थांबते ना जरासा पेशंट. आणि एकदमच इमर्जन्सी असली तर मग तो प्रायव्हेट याच्यात चालला जाते. हो मदन काका, तुमचं काय म्हणते मंडळ? सगळं ओके झालेलं आहे आमच्या मंडळाचं. फक्त आता 14 तारखेची वाट पाहणं चालू आहे. बापरे, सगळा सुपरफास्ट काम दिसू राहिलं तुमचं तर. सगळ्यात सुपरफास्ट काम आहेच ना मग आमच्या मंडळाचं. जेव्हा कोणाच मूर्ती नव्हती सांगितली तेव्हाच मूर्ती सांगून दिली म्हटलं. घे बरं मोहन, मला तंबाखू चुन्याची पहिले पुडी दे बा, जाऊ दे मले. थांबा ना हो जराशे, आले का भल्ली गडबड करता तुम्ही? थांबत जाना जराशे, जरा गोष्टी गिष्टी करत जाना आमच्यासोबत. का बस हे वावरण घरात दिसन का बा? बस पैसे तर तुम्हीच कमावा. 12,000-12,500 रुपये पगार झाला म्हणते. खर्च पाहिला तर 1 रुपया नाही आहे. पुरे पैसे अंदरच आहे. फक्त त्या तंबाखू चुन्याच्या पुडीचा खर्च आहे. काय राजा तू म्हणता खर्चा पाहायला 1 रुपया नाही आहे? रोजची 90 तर लागलेलीच आहे. आणि तंबाखू चुन्याच्या पुड्या दिवसभरात तंबाखू चुन्याच्या पुड्या असतात 30-40 रुपयाच्या होऊन जाते. आणि 90 100ची मग किती उरू राहिले हाती? इनमीन 370 रुपये. 370 रुपयात घर चालते का राजा मोहन? अरे ते तर काहीच नाही, एकट्या माणसाले खर्चाले नाही आहे ते. बरोबर नाही का हो देशमुख साहेब? 370 रुपयात घर चालते काय? वा, चालत नाही तर काय तर. लोक 200 रुपये 100 रुपयात घर चालवते आणि तुम्ही 370 रुपयात घर नाही चालत म्हणता. त्यातले शिल्लक पडते पैसे. 370 रुपये का एका दिवसात खाऊ राहिले का तुम्ही? अरे तसं नाही ना हो. बाकीचा जर खर्च पकडला सगळा तर मग कसं? मग तर लाख रुपये बी नाही पुरत तुम्हाला. तुमच्या शोक जर जास्त असेल तर. शोक म्हणजे तुम्हाला तर सांगितलं ना मी, 90चा शोक आहे आपल्याला आणि तंबाखू चुन्याच्या पुढीचा शोक आहे. असं समजा की 130 रुपये आपले रोजचे खरचण्यात जाते, 370 रुपये वाचते. आणि त्याच्यात 5-10 रुपये तिथे येतेच. 10 रुपये कमी या पावटीतनी द्या सध्याचे, मग देतो. आणि ते तर देतच नाही म्हणा, पण असे चालले जाते 20-30 रुपये. म्हणजे राऊंड फिगर पुरा 160 रुपये खर्च आहे मला. चल येतो रे बा मोहन. घ्या तंबाखू चुन्याची पुडी, घ्या बा तुमचीवाली. हे घ्या. का रे गुटखा बंद आहे तर मग वांदात असन त्याला कमाईचा. काही विचारू नका तुम्ही, काही विचारू नका. त्या बिशा अंगावर बसते ह्यावेळेस मावाल्या. बिशा भरव मी त्या पुढे ऐकून. आणि त्याच्यात गिराईक बी म्हटलं पोळी शिवाय खाऊन न राहिले काही. पानं तर माहित आहे तुम्हाला असे किती खपू राहिले पानं. तेवढ्यानं बरं आहे बा का तंबाखू चुन्याचाच फक्त शोक लावून घेतला, त्या खर्रान पुडीचा शोक नाही लावून घेतला. नाही तर पुरं वांद्यातच काम येऊन जात होतं. चल येतो रे बा. अरे बा, एवढी वाट पाहा लागते त्याली, इकडे राऊंडच नाही त्याला. परवाच्या दिवशी तर आलता ना सल्ल्या. मग परवा दिवस पासून का कचरा निघतच नाही का इथं? हे टाक, भाषण कमी कर. जरा लवकर आणत जा गाडी. हे रोजच भरते कचऱ्याचं. कट्ट्यात भरा लागते मग उरलेला कचरा. भरून ठेवून देत जाय. 1-2 दिवस आड गाडी येतेच. सगळ्या इकडेच घुमा लागते आम्हाला. सगळ्याचंच पाहा लागते. 2च गाड्या आहे त्याच्यातनी. दे बरं, खर्रा दे आपलावाला.
पुढ्या करणारे बा मोहन चालू, बाकीचे तर इकून राहिले लपू लपू. तू इकणं काय उरायलं? त्याच्यात पांटे लावून घेणं मग पुढे मा पांटेल्यावर खाली उराला. चुपचाप खर्रा भेटते माझ्यावर, खर्रा घेत जाय, मोकळा होत जाय. पुढ्याचं नाव नको काढू. बरं दे दे बाबा, खर्रा दे. बाबा मी काय म्हणून राहिलो, इकडे पाहा 2 मिनिटं. ऐकू येऊ राहिलं मला, बोल. थोडे पैसे पाहिजे होते बाबा. किती पाहिजे पैसे? 5,000 पाहिजे. 5,000 रुपये? काय डोकं फिरलं का चालू? 5,000 रुपये कुठून देऊ मी? हा? अरे सध्याचे पाहिजे ना मले, नंतर देऊन दे ना तुम्हाला. सध्याचे नाही आहे आणि आताचे नाही आहे. पैसेच नाही मापाशी. 5,000 रुपये कुठून देऊ? तू तिकडे कामधंदे करतो कोणते कोणते, आणि ते व्याजानं वाटतं म्हणतं पैसे. आणि ते पैसे कुठे जाते रे त्याले? घरी तर 1 रुपया नाही दाखवत तू. होय इकडे वा, 2 मिनिटं बाहेर ये तू. एवढ्या जोरानं आवाज देऊ राहिले तुम्ही? अरे हे पोट्ट पाय पहिले, 5,000 रुपये मागू राहिलं. इथं काय पैशाचं झाड आहे काय? 5,000 रुपये कुठून द्यावेले? मलेच मागे पहिले तो का त्याला लाडक्या बहिणीचे पैसे आले असं म्हणे, सध्याचे 5,000 दे म्हणे, मग वापस देतो म्हणे. नाही म्हटलं मापाशी नाही आहे त्या बापाले मा, म्हणून मागू राहिला तो तुम्हाला. हे पाय पहिलेच सांगतो, 1 रुपया बी मापाशी आहे नाही, आणि माझ्या पगार व्हायचा आहे. आणि पगार झाला असता तरी मी तुला 1 रुपया बी नसता दिला, कारण त्या 1 रुपयाचा सहारा घरी आहे नाही बाबू. तू तिकडे व्याजानं पैसे वाटतं लोकायले, कामधंदे करता, ते पैसे कुठे जाते? वापस देईन ना मी. काय तुम्हाला का पस्ते मागू राहिलो का पैसे? आता हप्ताभर अगोदर त्या 2,000 रुपये घेतले होते मापासून, तू म्हणे वापस करतो, तेच तर त्या वापस नाही केले. अरे एखादा फायद्याचा सौदा आला मापाशी, हा 20% पैसे देतो त्याला व्याजानं, आणि तुमचे पैसे नील करून टाकतो. त्यापाशी लोकायले व्याजानं पैसे द्यायला पैसे आहे, आणि मापसचे कायले मागू राहिला? गणपतीची वर्गणी द्याले. अरे मेरे बापरे, 5,000 रुपये वर्गण्या देऊ राहिले का तुम्ही गणपतीसाठी? अरे लागतेच ना बाबा तेवढी. कशी गोष्ट करता तुम्ही? गणपतीची मूर्ती आहे, डेकोरेशन आहे, जेवण आहे, हा आणि डीजे सांगा लागते. डीजे कायले सांगा लागते? कोण नाचते? कोण? तो मोहन नाचते एक, त्यालेच मागा. त्याला म्हणा डीजे बुराच्या ते ऐकून दे, त्या मोहनलेच मागा, तोच नाचते जास्त. शायनीपणा कम कर बाबू. त्याला 5,000 रुपये वर्गणी देत असते काय? 51 रुपये वर्गणी देजन बस. 51 रुपयाचा जमाना राहिला का आता? 51 रुपयात तर घरचा गणपती बी नाही येत. बस ते देणारे देते पैसेवाले. आपल्यासारख्यांना काय करा, कामाला जा लागते त्या बाबाले. काय घरी काय वावर आहे काय 5-6 एकर का? त्याच्यातलं पीक पण निघते. एवढा वर्गणी फाडून राहिला तू. ते सरपंचाले म्हणा, तुम्ही सरपंच निवडून आले, हा सरपंच बनले म्हणा तुम्ही. सगळ्याचा सगळा खर्च तुम्ही पा म्हणा यंदाच्या वर्षी. ते नाही दिलं ना, त्यानं दिलं नाही काय? गणपती बाप्पाची मूर्ती दिली, आणि त्याच्या ऐकून त्यानं ते ढोल ताशा पथक सांगितलं. आता बाकीचा खर्च तुम्हीच पा म्हणा. फालतू तरस नका देऊ आम्हाला. निवडून कायच्यासाठी दिलं तुम्हाला? मग देत नाही तू पैसे? माझे पैसे मागायचे नाही, मा पैशाला हात लावायचा नाही. तुला चांगल्यानं सांगू राहिली मी. मा भावाच्या पोराले सोन्याचा गोप करा लागते बाबू त्याच्यातून. शानपणा नाही करायची फालतूची. म्हणजे ते पैसे काय त्याच्यासाठी जमा करू राहिली का मग तू? नाही तर मग हा ते नाही केलं तर म्हटलं, तू लहान होता तेव्हा सोन्याचा गोप आणला होता त्यासाठी. देत नाही मग बाबा तुम्ही बी? रुपयाही देत नाही मी. काय मला जितकी द्यायची असेल तेवढी देईन मी. ते बी जेव्हा ज्या वेळेस येते ते वर्गणी मागायला तेव्हा देईन. 5,000 रुपये वर्गणी फाडली त्यानं. कामाले सरका होईन 5,000 रुपये वर्गणी दे. पप्पा ओ पप्पा पप्पा. हे पप्पा आणि 1 टप्पा हे बोलणं बंद कर झालं, नाही तर चांगला सुतीन धरून सरकारनं आई बाबा म्हणत जाय. हे पप्पा पप्पा नाही म्हणायचं, जास्त जलपाळेपणा नाही करायचं इथं. बोल काय म्हणतं? थोडे पैसे पाहिजे होते बाबा. थोडे पैसे कायले पाहिजे तुले? हा तू एवढे कामधंदे करू राहिला, आणि असे तसे आडवे तेवढे धंदे करू राहिला, ते पैसे तर तू घरी देत नाही. मग मी तुले पैसे काऊन देऊ? हा फुकटा फाकटात घरी खाऊन राहिला, हेच तर लय मोठी गोष्ट आहे. त्या घरी पैसे द्यायला पाहिजे तर तू मला पैसे मागू राहिला. हे जे मी मागू राहिलो त्या पैसे दिले तुम्ही. तुमचंच नाव मोठं वयन. माझं नाव मोठं होय, पण मला नाव मोठं करायचंच नाही आहे ना. तुले मोठं केलं हेच तर लय मोठी गोष्ट आहे. तूच तर पुऱ्या गावात नाही राजा माझं नाव रोशन करू आला. मग याच्यापेक्षा मला किती मोठं नाव करायचं आहे? बस झालं ना माझं मोठं नाव. अरे तसं नाही ना, तुम्ही समजूनच नाही राहिला. अरे माईक मध्ये भोंग्यात तुमचं नाव घ्या, मोठ्या ह्याच्यात नाही मला काही तसा शौक आहे नाही. मला नाव काही मोठं करायचं नाही. तुले लायण्याचं मोठं करून तसंच माझं नाव लय मोठं झालं गावभरात. दिले का रे त्या बाबानं पैसे? मा बाबानं तर 1 रुपया बी नाही दिलेले का? नाही ना, चालू आहे ना प्रयत्न मागायचे. थांब ना जरासा. दे ना पैसे, मग तुम्हाला वापस देऊन देईन ना. त्या पस्ते थोडी मागू राहिले तुम्हाला पैसे. त्या मागच्या महिन्यात घेतलेले पैसे पहिले तू काय म्हणे का 1 तारखेला देतो, आज 12 तारीख आहे, अजिकपर्यंत मागच्या महिन्यातले पैसे नाही दिले. तर तू हे जे मागू राहिला हे मी कोण्या हिशोबानं मागू तुले? त्या मागचेच नाही दिले तर हे कसे काय देणार आहे मी तुले? अरे दोन्ही एका दमानच देतो ना तुम्हाला. हा एखादा सौदा तर फसू दे चांगला. म्हणजे दुसऱ्याला द्यायला पैसे आहे त्यापाशी व्याजानं येले त्याले वाटाले, आणि तुझ्या कामासाठी त्यापाशी पैसे नाही. मला मागू राहिला त्याला माग सोन्याले. त्याच्यापाशी असते तर तुम्हाला मागितले असते का? मी दे ना. काय एवढे थोडी पैसे मागू राहिलो मी तुम्हाला. काय जमतेम 5,000 रुपये तर मागू राहिलो. 5,000 रुपये? 5,000 रुपये कायले पाहिजे रे तुले?
दे ना, वापस देतो ना तुम्हाला. का पस्ते नाही मागू राहिला ना तुम्हाला, सध्याचं काम आहे म्हणून. 5,000 रुपये नाही, काही नाही आहे, 1 रुपया नाही माझ्यापाशी. तुला सांगू राहिले ना, लवकर चालता हो इथून. 1 रुपया बी नाही आहे, लवकर निघ इथून. पस्तावसान तुम्ही पस्तावसान मला 5,000 रुपये नाही दिले तर. आता कसे 5,000चे 6,000 रुपये देऊ राहिलो तुम्ही तुम्हाला. चल चालता होय लवकर इथून. 5,000चे 6,000 रुपये देऊ राहिला होता तो. चल निघ लवकर. याचा बिलकुल लाडाप पण नाही लावायचा, 1 रुपया नाही द्यायचा याले. आता तुम्हीच सांगा दिलीप भाऊ नामदेवराव, हा हे जे केलं आपण ना हे बरोबर नाही केलं काय? 1,20,000चा डीजे सांगायला पुरते काय? कायले म्हणते 1,20,000 रुपये जमा करायला किती टाइम लागते? हा आता सगळ्यांना लिहिली असन वर्गणी 5-5 हजार रुपये, त्यातले किती रुपये येते आता तुम्हाला माहीतच पडते. जाऊ दे ना, डीजेचं काय आहे एवढं? हे काहीतरी नवीन आणलं आपण. तेच ना, पण या मोहनले काही समजात येऊन नाही राहिलं. त्याले म्हणा ना मग 20,000 रुपये वर्गणी दे म्हणा, बाकी वरची मी पाहतो म्हणा बुवा. म्हणजे आता अधिक तुम्ही लावून राहिले काय? का अधिक डीजेतनी बी पैसे द्या म्हणून? आता मी 1 रुपया नाही देत, बस झालं मायवालं. काय झालं म्हणून राहिले तुम्ही? इनमीन 70,000 रुपये तर गेले तुमचेवाले. अरे 1,00,000 रुपये तर द्या कमीत कमी वर्गणी. चला येतो, उशीर लय हुरायला मला, वावरातही चक्कर मारायची आहे. बस दिले ते ना, तेच लय म्हणा. तुम्ही 1,00,000 रुपयाचं डांबर टाकू राहिले होते, चालले गेले ते. हे काय सुधराचं नाव नाही घेऊ राहिले. काचपुरी टाकू नये इथं जीव राहिले ते, दारू पिऊन झोपाले. आता पहिले वर्गणीच्या जुगाडाचा पाय काय आहे ते, घरी तर काय देऊन नाही राहिले. कसं आहे रे यार, मस्त तात्याच्या वावरात कैरीचा ताल जमला होता, मस्त पैसे छापणं चालू होते. हे वसंतराव मंदातच आले, नाही तर काय तर. पण जाऊ दे, टेन्शन नको घेऊ. एखादा गिऱ्हाईक येऊनच जाते आपल्यापाशी, व्याजानं पैसे मागायले होऊन जाते, त्याच्यात जमून जाते ताल. थोडासा टाइमपास करू आता. मी मोनिका बोलत आहे. कुठं गेली ती 2-3 दिवस? 2-3 दिवसापासून त्याली वाट पाहणं चालू होती फोनची. मला वेळ मिळाला का मी कॉल करते तुला, तू तर करतच नाही स्वतःहून. आता मला काय माहित का स्वतःहून फोन करावं लागते म्हणून? मला वाटलं बा तू घरी गिरी राहतं, एखादा आपण फोन कराशी आणि त्या बाबानं किंवा त्या भावानं उचलाशी, मग कसं करा? नाही, हा माझ्या जवळ राहते मोबाईल, तू मला बिनधास्त फोन कर. मला माहित नव्हतं, आता फोन करीन मी तुले. किती वाजता करू? तुला वेळ मिळाला तेव्हा कर. बरं मी आता कचऱ्याच्या गाडीवर आहे. 12 वाजेपर्यंत ट्रिपा मारतो, नंतर फोन करीन मग. ओके ठीक आहे. सल्ल्या काका तर पुऱ्या झासात आला रे, मी तर वाट पाहू राहिलो होतो म्हणे त्या फोनची. काय वय हे? अबे ते जाऊ दे, पण माझ्या डोक्यात एक प्लॅन आला आता. पहिले ऐक तू आता. सांग ना तर मग, कवा सांगशील? सल्ल्या काका पुरा वशमध्ये आलाय आता आपल्यावाल्या. त्याला वाटू राहिलं का पोरगीच होय ते खरंच बोलू राहिली म्हणून. तर आता गणपतीची वर्गणी आपल्याला सल्ल्या काकापासूनच घेणार. पण कशी घेतं? थांब ना आता तर वशमध्ये आला तो. आता एक पत्ते टाकू ना आपलेवाले. पण गती पैसे मागणं चालू. गणपती येईपर्यंत आपल्यापाशी वर्गणीचे पैसे येऊन जाते. अरे हवरेले का, एक नंबर दिमाग चालवला त्या. म्या हे दिमाग चालवला नाही चेत्या, सगळी त्या गणपती बाप्पाचीच कृपा आहे. वरतून आपल्यावर लक्ष ठेवू राहिला रे. असाच लक्ष ठेव गणपती बाप्पा, असाच लक्ष ठेव. दोघं मिळून 501 रुपयाचा पेढा चढवीन तुले. या कैऱ्याचा नायनाट लावून टाका. लय झाल्या त्या, पिवळ्या पडल्यावर घेऊन नाही कोणी, भाव नाही येईन त्याले. आता कसं लोणच्यासाठी घेऊन घेते, इकून टाका पुरेच्या पुरे. आता नका ठुवत बसू येले. हा तसंच करावं लागेल ना, पिवळ्या पळाच्या पहिले लवकरात लवकर इकून टाका लागन, नाही तर मग काही कामाची गोष्ट नाही होईन ते. हॅलो सरपंच बात कर रहा 7-12 गांव से. बोलो ना सरपंच साहेब. अरे ये कैरी बेचना था ना मेरे को. बोलो ना तुम, कब आऊ? अगर आज जमता होगा तो आज ही चले आओ और तोड़ना चालू कर दो, पूरा का पूरे पेड़ जितने हैं उतने. ठीक है, आता मैं आज ही आता फिर. हो ठीक आहे फिर. फालतू ठेवाले नाही पुरत आता. पिवळ्या पडल्या तर मग कसं वांद्यात काम येऊन जाईल ना, नाही काय? गणपतीत मग बाबा डीजे काही सांगितलं नाही, पथक सांगितलं. पथक सांगितलं काय? 1 नंबर काम केलं ना मग. 1,20,000 रुपये सांगेन डीजे वाले. 1,20,000 काही हायच नाही का लागलं? किती मोठं डेकोरेशनचं सामान हे ते सगळंच होऊन जाते ना आपलंवालं. पण वर्गणी सगळ्याची 5-5 हजार रुपये आहे. बरं ठीक आहे ना, पण म्हटलं मग आखरीच्या दिवशी कसं कॉम्पिटिशन राहीन तर मग आपलावाल्या मंडळाचा कचरा नाही होईन काय? काही कचरा नाही होत, काहीच कचरा नाही होत, होते बरोबर सगळं. कसं आहे बाकीच्या मंडळवाल्या ना सगळंच म्हटलं तामझाम मोठा आहे यावेळेस. इलेक्शनचा पैसा आहे तर आपल्या मंडळाचं काम डीम नाही पडलं पाहिजे. फक्त असं काम करजा काही. अरे डीम कसं पडन? डीम पडू देणार होय का मी? बाकीच्या मंडळात पैसे जमा झाले, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, वर्गण्या झाल्या आहे म्हटलं. आणि आपल्या मंडळात अधिक वर्गण्या कोणाच्याच नाही आल्या. आपल्या मंडळात सगळे पगार पाणीवाले आहे. पगार झाले का भेट. हे पा हाय आंबा नका ठू. सगळ्याच्या सगळ्या आंब्याच्या कैऱ्या तोडायला लावा. हे डोक्याला तरासच नाही पाहिजे फालतूचा. आता चांगला भाव आहे. सगळाच तोडायला लावला ना, घरच्या पुरती तर काढलाच, सगळ्यालेच वाटून बी दिला.
पाहिजा मग इकडे, मी येतो जरा पाटीलच्या वावरातून चक्कर मारून. आरामानं काम करा, शांततेत, गडबड नका करू. अरे काय होय हो पाटील हे कैऱ्या तोडायला लवकर आलो ना बा, पुऱ्या झाडाच्या ठेवत बसाल नाही पुरत ना. लवकरात लवकर इकून त्याला दानोपान करा लागन. मी लावला त्याला आता फोन, तो येतो म्हणे 1-1.5 घंट्यात. माया कैऱ्या तोडायला लावतो. तिकडे देवानंद भाऊ नाही करायला लावले चालू, ठेवायला नाही पुरत. काय करता? बरोबर आहे ना, लय दिवस झाले ना. मग पिवळा पडला का माल काय कामाची गोष्ट राहील ते. मग त्याचा भाव कमी होऊन जाईल ना. त्याच्यात त्यांना तर लवकर दानोपान करणं चालू आहे. वर्गणीचं कसं रे आता मोहनदा मग? हा, वर्गणी द्यायची किती म्हटलं नेमकी? 5,000 द्यायची आहे का 10,000 द्यायची आहे? तू पाय ना, तू सांग किती देतो तू. आता जे सगळ्याचे असं तेच द्या लागेल ना. सगळे जण 5-5 हजार रुपये जमा करू राहिले, तर सगळ्यालेच 5-5 हजार रुपये देणं आले. आम्हाला तर 1000 रुपये कुठून आणा आता सध्याच्या घडीला याचा विचार पडला. आता 5,000 कुठून आणा? तुमचे तर चालू आहे ना व्याजाचे धंदे, मग काय आतापर्यंत कमावलेच नाही का तुम्ही पैसे? अरे एखादा बकरा नाही भेटू राहिला ना, कोणती वस्तू गिस्तू गाण ठेवाले, आणि कोणी येऊन नाही राहिलं ना मागाले, तिथं बरोबर होऊन जाते मग गणपतीपर्यंत. अरे म्हणे दा त्या लावली नाही का सोयसा आहे वर्गणीची? एखादं काम पास लागल ना, तेच तर पाहू राहिलो मी. महिन्यात भरायचं भेटलं तर 8-1 हजार रुपये जमा होऊन जाते. पाहतो नाही तर मग मिस्त्री कामाले हेल्पर म्हणून चालला जातो. हा, दिल्लीतनी चांगली मजुरी पडते. काय राजा म्हणे दा, एवढा शिकला सवरला आहे तू, वकिली शिकला आहे ना, आणि तू काय राजा मिस्त्री कामावर जाता का कामाले? आता मोहनदा सारखा एखादा पांटेला टाकून दे ना, कुठं बसता का त्या मिस्त्री कामाला जात? मोहनदा पाय बरं, मोहनदानं लावली आहे सोयीसाय पैशाची, वर्गणी पुरता पैसा तर आहेच त्याच्यापाशी. झाला काय तुमचा वाला? चला निघा लवकर इथून. काहून आहे नाही का त्यापाशी? 5,000 नाही आहे काय? पाहिजो म्हणे आता, जर नाही सापडले वर्गणीले पैसे तर त्याला गाडी आमच्यापाशी गाण ठेवून देतो, तुला भेटून जाईन पैसे. एवढे बेकार दिवस नाही आले माये का माझी गाडी तुमच्यापाशी गाण ठेवी? नाही, जर जमलेच नाही म्हणून राहिलो पैसे तर म्हणून राहिलो आम्ही. आणि मोहनदा त्यापाशी ऑप्शन आहे, नाही जमले त्यापाशी वर्गणीचे पैसे तर पांटेला गाण ठेवून देतो आमच्यापाशी, भेटून जाईन तुला 5,000 रुपये. पण 10% भेटन तुमच्या दोघाले बी पैसे, कारण तुम्ही वस्तू ठेवू राहिले म्हणून. आणि नसन ठेवत वस्तू तर मग 20% पैसे आहे. अरे जा रे, निघा लवकर इथून. एवढे खराब दिवस नाही आले आमच्यावाले, लवकर निघा इथून. वर्गणी द्याले आमच्यापाशी पैसे नाही आहे म्हणते, पैसे कुठून आणा विचार पडला म्हणते. आणि आपल्याला मुंडाले का व्याजानं पैसे पाहिजे असेल तर सांगा. मी येतो त्या पांडुरंग बुवाले पैसे देऊन, पेरणीचे पैसे राहिले अधिक द्यायचे. बरं ठीक आहे. कैरीवाल्याच्या इकडे जराशे लक्ष दे जा. काय लक्ष द्यायला लागते? कैऱ्याच आहे ना, दुसरं काय आहे? निंब आहे. त्याच्यात त्यानं म्हणून राहिलो. बरं ठीक आहे ना, जा ना तुम्ही. अहिल म्हणूनच तुमच्या दोघाले कोणी सोकारी ठेवत नाही आणि कोणी कामाला बोलावत नाही. ते काय ले काय हो, माझी इज्जत काढून टाकली तिथं. काय म्हणन ते? हा, काय म्हणन ते? तिचे आपले 7-12 गावचे सरपंच आहे ना ते. आता पेण्यात झाली जास्त, त्याच्याच्यानं तिथं झोप लागली माणसाले, तर काय करावं सांगा बरं तुम्ही. पण काही गरज होती काय तिथं दारू प्यायची? हा, सकाळी नाही पेता आली का तुम्हाला? सकाळी काय मजा येते का दारू प्याले? काही तुम्ही. बरं जाऊ द्या, झालं ते झालं. आता दुसऱ्या जर इकडे कुठं लागत असन तर सांग जा, आता नाही पिन. आता मला जराशी गॅरंटी नाही आहे, आणि मी तुमच्या दोघाले कुठं सोकारी म्हणून काय कुठं कामाला बी नाही सांगत. आता जाऊ द्या म्हटलं, झालं ते झालं. एकदा चुकी सगळ्या जण होते. हा, आमच्या त्याने झाली ते चुकी. येऊ का आता उद्यापासून सोकारी करायला? नाही बाबा, नाही, काही गरज नाही. अशी सोकारी माया काही कामाची नाही. तुमच्या पहिले जे सोकारी होतं त्याला डबल ठेवलं म्या. लागीच तर त्याला 500 रुपये वाढून दिले, 12,500 रुपये पेमेंट केलं. मला नाही पाहिजे तुमची सोकारी. बस हे घ्या, एक हात मारून घ्यायचा पैशाहून. काही गरज नाही आत्माराची, तुम्ही मोजले ना बस. 1 नंबर सोकारी करते दोघं जण. तुम्ही हे चांगल्या माणसाला द्या, पांडुरंग बुवा. चला येतो मी. ऐकलं ना तुम्ही काय म्हणे? चांगली सोकारी करते. तुम्हाला वाटू राहिलं का आम्ही खोटंच बोलू राहिलो तुमच्यासोबत? समजलं ना मला. पहिले काय म्हटलं ऐकलं नाही का म्या? हा, 1 नंबर सोकारी करते म्हणे. काय पालागते म्हणे यायले.